सर्वांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या समोर काही मंडळी उन्हात उभी आहेत त्यांना विनंती करते की कृपया आपण इकडे सावलीत यावं। आजच्या आपल्या या उपस्थितीतून आपलं जनमत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी ठरलेलं आहे। ही तुमची उपस्थिती आज आम्हाला दिसते। तुमचं मत हे विकासाला आहे, तुमचं मत हे भारताच्या भविष्याला आहे आणि तुम्ही बघितलंय की जेव्हा सत्तेतले आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, आता अण्णा इतकं सविस्तर बोलले की मी जास्त काही बोलणार नाही, पण माननीय देवेंद्रजी, माननीय पंकजाताई, मी एवढं मात्र नक्की सांगते की माझ्याकडे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये माझा हा मोठा भाऊ या भागामध्ये प्रचंड काम उभं करतोय। माझी वाट न बघता या मतदारसंघामध्ये माझ्याही 2 पावलं पुढे आहे। मी अण्णा आपले आभारीच आहे की आपण जो संघर्ष करताय, आपण जो पोटतिडकीने प्रश्न मांडताय, तेही आम्ही बघतो की मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी तुम्ही इथे निधी आणण्यासाठी सातत्याने या जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतात। नक्कीच त्या माध्यमातून अनेक कामं मार्गी लागली आहे। मी नम्रपणे नमूद करू इच्छिते की आपल्या कामांबरोबरच केंद्र सरकारच्या माध्यमातून अण्णा आपण वारंवार मागणी करत होते की ताई हा मनमाड नांदगाव हायवे झाला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला या हायवेचं काम मंजूरही झालं आणि ते पूर्णही झालं आणि आता आमचा वेळही वाचतो। मनमाड नांदगावला येण्या जाण्याचा आमचा मार्ग सोपा झाला। हे आम्ही आमच्या नेत्यांकडून हे काम आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे। रुर्बन सारखी योजना केंद्र राज्य सरकारने दिली, त्या माध्यमातून 10 गावांना क्लस्टरच्या माध्यमातून जवळपास 70 कोटींचा निधी दिल्या। वेगवेगळ्या योजना राबवल्या, ज्यामध्ये शाळा असतील, दवाखाने असतील, कांदा चाळी असतील, विहिरींचे अनुदान असतील, अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही मदत झाली। अमृत योजनेच्या अंतर्गत मनमाड हे आमचं सगळ्यात मोठं स्टेशन आहे, जंक्शन आहे। यासाठी सुद्धा अमृत स्टेशनच्या माध्यमातून या स्टेशनला नूतनीकरणासाठी सरकारने 40 कोटींचा निधी मंजूर केलाय। त्याचंही काम सुरू झालेलं आहे। पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा निधी इथे उपलब्ध झाला। त्याचबरोबर नांदगाव रेल्वे स्टेशनला सुद्धा 10 कोटींचा निधी मंजूर झालाय। आपण सगळ्यांनी एकदा अण्णांसाठी टाळ्या वाजू की पाणी पुरवठा योजनेचं काम मात्र त्यांनी हाती घेतलं, शब्द दिला, खरा केला आणि ते काम पूर्णत्वास जात आहे। आपल्या इथली बरीचशी केंद्रीय योजनांच्या माध्यमातून या योजना पोहोचल्या, परंतु सीजीएचएसच्या सेवा ज्या आधी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मिळत होत्या, जे आमचे केंद्रातले प्रतिनिधी आहेत, केंद्रातले ज्यांनी सर्व्हिस केली आहे, त्या सर्व्हिसमनला सीजीएसची सेवा ही नाशिकमध्ये सुरू करण्यासाठी सुद्धा केंद्राने मंजुरी दिली। आज ती सीजीएचएसची सेवा नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। या भागामध्ये वेगवेगळे रोजगारासाठी प्रधानमंत्री कौशल विकासच्या माध्यमातून मेळावे घेतले गेले आणि त्यासाठी आमच्या युवकांना प्रोत्साहन, ट्रेनिंग, प्रेरणा देण्याचं काम चालू आहे। आरोग्य विभागाच्या माध्यमातून इथून बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या या मान्यवरांच्या मागणीला सरकारने विचारात घेतलं आणि इथे जवळपास फील्ड हॉस्पिटलची गरज होती, ते फील्ड हॉस्पिटलही उभारलंय। प्रसूतीगृहाचं विस्तारीकरणसाठी 1 कोटींचा निधी अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित होती, तोही मंजूर झालाय। ऑक्सिजनचा प्लांट असेल, बीपीएचयूचं 50 लाखाचं युनिट असेल, ज्याच्यातनं आपल्याला लॅब टेस्ट आणि इथल्या वेगवेगळ्या आजारांवरची जी एक यंत्रणा असते ती सुद्धा पहिल्यांदाच इथे उभी केलेली आहे। हेल्थ अँड वेलनेस सेंटर, आरोग्य मंदिर, ज्याचा काल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उल्लेख केला, जे भारतात जवळपास 1.5 लाख कार्यान्वित झाले, ते माझ्या नांदगावमध्ये मनमाड शहरात आणि पूर्ण विधानसभा मतदारसंघात जवळपास 34 आरोग्य मंदिर उभे राहिलेत। हे आम्ही करू शकलो कारण आपल्या सगळ्यांची आशीर्वाद आणि साथ मिळाली। नक्कीच कांदा आणि द्राक्ष प्रश्नावर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत
आणि जसं अण्णा आपणही वारंवार या प्रश्नाची मागणी करतात, सरकारने शाश्वत असा मार्ग काढला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतला आहे. आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा कांद्याला अनुदान दिलं आणि आता सुद्धा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या प्रश्नावर तोडगा काढत परत एकदा ते अनुदान दिलं. जेव्हा कांद्याचे भाव उतरतात तेव्हा राज्य सरकारने सुद्धा ती मदत केली. कांदा द्राक्षाच्या एक्सपोर्टसाठी निफाडमध्ये 107 एकरावर ड्रायपोर्ट जो होतोय त्याचा सरळ फायदा शेतकऱ्यांसाठी होईल, हे सुद्धा कालच्या सभेमध्ये स्पष्टता दिलेली आहे. मी एवढंच सांगते की सरकार हक्काचं असलं तर अनेक कामं मार्गी लागतात. कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वॅक्सिनची व्यवस्था, औषधांची व्यवस्था, व्हेंटिलेटरची व्यवस्था पोहोचवण्याची केंद्र सरकारने पुरेपूर काळजी घेतली. कारण एक खंबीर नेतृत्व देशासाठी रात्रंदिवस पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून लक्ष देऊन काम करत होतं आणि म्हणून हे सर्व शक्य झालं. मी एवढंच सांगते की हो, ही महत्वाची निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक, ही निवडणूक देशाची आहे. नक्कीच काही बाबतीत आपली नाराजी, जसं अण्णा म्हटले की कदाचित माझं येणं झालं नसेल, काही गावांना भेटी दिल्या नसतील, ती नाराजीची ही वेळ नाही. माझंही काम या मतदारसंघासाठी, या विकास कामांसाठी चालू होतं. तुमची बहीण भले पोहोचली नसेल, पण विकास कामं पोहोचवण्यासाठी मात्र मी कमी पडली नाही, हे सुद्धा मी इथे आवर्जून आपल्या पुढे नम्रपणे सांगते. नक्कीच तुमचा हक्क आहे, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून तुमचा नक्कीच हक्क आहे. इथल्या रेल्वे प्रश्नावर आपण सातत्याने पाठपुरावा पण केला. कामयानी असेल, इथली कुशीनगर असेल, जनता एक्सप्रेस असेल, त्या रेल्वे थांबा देण्यासाठी स्वतः रेल्वे मंत्र्यांनी मदत केली आणि त्यासाठी मला माननीय केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी सुद्धा प्रचंड मदतच केली. आणि इथून पुढेही अजून काही रेल्वेच्या मागणीचा प्रश्न जो आहे तो नक्कीच मार्गी लागणार आहे. जे थांबे पूर्वी कोरोनाच्या आधी जे दिलेले होते त्यातल्या काही थांब्यांना आता आपल्याला मंजुरी मिळणार आहे, हेही मी आपल्या पुढे ठेवते. त्याचबरोबर मेमू सारखी ट्रेन सुद्धा पहिल्यांदाच वेगळी अशी सरकारने सुविधा दिली, कारण आपली ती मागणी होती. भुयारी मार्ग असेल, उड्डाण मार्ग असेल, निफाड, लासलगाव, उगाव, पिंपरखेड या ठिकाणी सुद्धा सरकारने मंजूर केले. आपल्या माध्यमातून जी जी मागणी आली ती करण्यासाठी आदरणीय अण्णा आणि मी यापुढेही कटिबद्ध राहू, ही एक बहीण म्हणून मी खात्री निश्चित देते. अण्णा, आपण MIDCचा विषय सांगितला, आपण मनमाड बायपासचा विषय सांगितला. नक्कीच आपण त्यासाठीही पुढाकार घेऊन लवकरच हा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यासाठी आपण लवकरच दिल्लीत एक मीटिंग आयोजित करून तोही मार्गी लावू, ही मी खात्री देते. आणि परत एकदा विनंती करते की निवडणूक आमच्या सुरक्षेची हो, आम्हाला परत एकदा या देशाला नरेंद्र मोदीजी हवेत. का हवेत? कारण त्यांनी देशाचा मान सन्मान वाढवला. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती, आज ती 5व्या क्रमांकावर आणली आहे. प्रचंड असं बजेट आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचते. फक्त दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून 2,40,000 घरांमध्ये आज नळ कनेक्शन पोहोचले. PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 2,61,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट निधी देण्याचं काम सरकार करतंय. स्वच्छता अभियानच्या माध्यमातून 2,20,000च्या टॉयलेटची बांधकामाची आपल्या मतदारसंघातली प्रगती आहे. उज्ज्वला योजना आमच्या महिलांसाठीची योजना चांगल्या प्रकारे आम्ही आमच्या आदिवासी वाड्यापाड्यांवर राबवू शकलो. 21 लाख लोकांपर्यंत राशनची व्यवस्था आपल्या फक्त एका मतदारसंघात पोहोचते. याच्यावरून अंदाज येईल की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काम या देशासाठी समर्पण सेवेच्या भावनेने चाललंय. आज 80 कोटी जनतेला राशन देणारे आपल्या देशाचे उदाहरणं इतर देशांमध्ये दिले जात आहेत. आवास योजनेतून 95,000 घरं या मतदारसंघात बांधली गेली. अशी अनेक योजनांच्या माध्यमातून आज आमच्या गावागावाला बळकटीकरणाचं काम आणि गरीब कल्याण करण्याचं काम चाललंय. माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा इथून पुढे या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जातील. यासाठी आम्ही खात्री देतो की परत एकदा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचेच
नेतृत्व आणि आशीर्वाद आमच्या सगळ्यांसाठी गरजेचे आहेत. आणि मला विश्वास आहे की नांदगावकर मागे राहणार नाहीत. अण्णा, आपण म्हणालात मागच्याही वेळेस नांदगावकरांनी चांगली आघाडी देऊन या देशाच्या विकासाला मत दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आपण बळकटपणे समर्थपणे उभे राहिलो होतो. यावेळेस मी आपल्या पुढे नम्र विनंती करते, ही निवडणूक महत्वाची. आपलं एक एक मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी. 20 तारखेला मतदान आहे. 20 तारखेला आपण मला परत एकदा आशीर्वाद द्यावे, या देशाच्या सेवे करण्यासाठी सेवेची आपण संधी द्यावी, ही मी नम्र विनंती करते. निशाणी आहे कमळ. कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण या आपल्या बहिणीला, आपल्या मुलीला परत एकदा आशीर्वाद द्या, ही नम्र विनंती करते. इथल्या विकास कामांमध्ये तुमची बहीण कमी पडणार नाही याची खात्री देते. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.